नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण काल SGBAU संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अंतर्गत एक व्हिडिओ बनवला होता. यामध्ये विद्यार्थ्यांना एक्झाम फॉर्म फिलिंग तसेच SBI कलेक्टवरती पेमेंट हे प्रोसेस चेंज झालेली आहे यावरती आपण एक व्हिडिओ बनवला होता. परंतु काही मेसेज आपल्याला कमेंट हे आलेले आहे आणि त्यामध्ये त्यांचं असं म्हणायचं आहे की पेमेंट कशा पद्धतीने करायचं किंवा पेमेंटची जी रिसिप्ट आहे ते आपल्याला पुढे शो होईल आणि कशा पद्धतीने दिसेल. तर सर्वात प्रथम पहिले पेमेंट कसं करायचं ते आपण बघणार आहोत. सर्वात प्रथम तुम्ही तुमचं अकाउंट मित्रांनो लॉग इन करून घ्या. एक्झाम लॉग इन तुमच्या स्टुडंट लॉग इनमधून करून घ्या. त्यानंतर तुमच्यासमोर हे आयकॉन दिसेल. या आयकॉनमध्ये तुम्ही तुमचा फॉर्म कोणता आहे, रेग्युलर फॉर्म असेल, कोणता बॅकलॉग फॉर्म असेल, तो तुम्ही फॉर्म इथे भरून घ्या. फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो तुमचा फॉर्म पूर्णपणे फिल झाल्यानंतर तुमच्यासमोर शेवटी असा आयकॉन हे समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे या पद्धतीने दिसेल. त्यानंतर मित्रांनो तुम्ही प्रोसीड टू पेमेंट अशा पद्धतीने प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करा. आणि क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि IMPS या पद्धतीचे पेमेंट ऑप्शन हे विचारेल. पेमेंट ऑप्शन विचारल्यानंतर मित्रांनो तुम्ही कोणतंही एक ऑप्शन निवडा आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे मित्रांनो भीम UPI ह्या पद्धतीचं आयकॉन हे दिसेल. भीम UPIच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर QR येईल. तुम्ही QRद्वारे फोनपेनं पेमेंट मित्रांनो एकदम इझिली करू शकता. आणि पेमेंट केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो भरण्यात येईल आणि फॉर्मची PDF हे तयार होईल. तुमच्या फॉर्मच्या मध्येच तुम्ही फॉर्मची PDF जेव्हा व्ह्यू कराल तेव्हा तुम्हाला त्यामध्ये मित्रांनो अशा पद्धतीने दिसेल. तुमचं सब्जेक्ट, एक्झामिनेशन सेंटर, एक्झाम अँड अदर फीज, युनिव्हर्सिटी कॅश रिसिप्ट नंबर, तुमचा जो पेमेंटचा जो रिसिप्ट नंबर आहे मित्रांनो तो या पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे. आणि टोटल फी तुम्ही किती फी पेड केलेली आहे ते सुद्धा तुमच्या एक्झाम फॉर्ममध्येच दिसणार आहे. आता हे नवीन प्रोसेस, नवीन अपडेट युनिव्हर्सिटीकडून आलेलं आहे. तुम्हाला जे सेपरेट रिसिप्ट SBI कलेक्टची मिळत होती ते आता मिळणार नाही. कारण जे पेमेंटची जे प्रोसेस आहे ते तुमच्या स्टुडंट लॉग इनमधूनच करायची आहे आणि ते तुमच्या फॉर्मवरतीच तुमची रिसिप्ट हे राहणार आहेत. तर काळजी करण्याची बाब नाही. परंतु एक यासाठी हे आहे की तुम्ही जेव्हा ऑनलाईन फॉर्म भराल मित्रांनो एक्झाम फॉर्म, तर त्याचं पेमेंट हे तुम्ही 48 तासाच्या आत करा. म्हणजे तुम्ही फॉर्म आता भरला तर लगेच त्याचं पेमेंट तुम्ही हातोहात करून घ्या. म्हणजे जेणेकरून तुम्हाला काही अडचण निर्माण होणार नाही. आणि जर तुम्ही 48 तास निघून गेले असेल मित्रांनो तुमचं पेमेंट प्रोसेस हे झालं नसेल तर काळजी करू नका. तुमच्या कॉलेजशी लगेच संपर्क करा आणि कॉलेजच्या एक्झाम ऑफिसमध्ये जाऊन ते पेमेंट प्रोसेस कॉलेजच्या लॉग इनमधून मित्रांनो लगेच करून घ्या. तात्काळ डेट जाण्याच्या आधी तुम्ही हे प्रोसेस पूर्ण कंप्लीट करून घ्या मित्रांनो. आणि याबद्दल काही अडचण असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.